सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया आज दिवसाची सुरुवात। तर छानपैकी मी मस्त आप्पे बनवत होती इथे, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया, कारण आपण सगळे एकच फॅमिली आहोत। तर असे छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत जाईल। तर चला छानपैकी आप्पे बनवत आहे मी, तेही मिक्स डाळीचे। तर ते मी कोणत्या पद्धतीने बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। तर सगळ्यात आधी इथे घेऊन घेतलेले आहेत तांदूळ। तर आपण इथे 5 वाटी मी इथे तांदूळ घेऊन घेतलेले आहेत। तुम्ही रेशनीचे तांदूळ घेतले ना तर त्याचे अगदी छान असे फुलून बनतात, कोणताही घेतला तरीही चालणार आहे। मी रेशनीचे तांदूळ घेतलेले आहेत, हे बघा 5 वाटी इथे तांदूळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला डाळी टाकायच्या आहेत याच्यामध्ये। तर 1 वाटी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ, आणि आपल्याला 1 चमचा इथे मेथी दाणे लागणार आहेत आणि 1 वाटी इथे पोहे घेतलेले आहेत। तर हे सगळं साहित्य आपल्याला इथे तांदळामध्ये टाकून घ्यायचे आहेत, ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत। आणि तुम्हाला आवडत असेल ना तर त्याच्यामध्ये अजून काही डाळी तुम्ही ॲड करू शकता। आता हे सगळं आपल्याला इथे छानपैकी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने छान याला धुवून काढायचं। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे बघा। आणि आता हे बुडेल इतपत आपल्याला याच्यात पाणी टाकून ठेवायचं आहे। इथे पाणी टाकून घ्यायचं, पाणी टाकून ठेवलेलं आहे। तर आता हे आपल्याला 5 ते 6 तासापर्यंत भिजत ठेवायचे आहेत। तुम्हाला जर सकाळी बनवायचे असेल नाश्त्याला, तर जसं मी आता टाकलं की तुम्ही दिवसालाच ते टाकून द्यायचं भिजत, म्हणजे सकाळच्या टायमाला 10 वाजता आता तर मी भिजत टाकले आहेत। आणि संध्याकाळी याला आपल्याला वाटून ठेवायचं आहे बारीक, म्हणजे सकाळी तुमचे ते आप्पे तयार होतात। आणि तुम्हाला रात्री बनवायचे असेल तर त्या हिशोबाने तुम्ही संध्याकाळी भिजत टाका आणि सकाळी उठून तुम्ही ते वाटू शकता, दळू शकता आणि रात्री तुम्ही बनवू शकता। तर अशा पद्धतीने टाकायचं आहे। आता हे आपल्याला संध्याकाळपर्यंत असेच भिजत ठेवायचे आहे, मग संध्याकाळी याला तर हे बघा 6 तासानंतर छान असं भिजलेलं आहे। तर आता याला आपण मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे। बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। हेच पाणी यूज करायचं याच्यामध्ये लागेल तेवढं, कारण आपण धुवून ठेवलेले होते। तर आता मी मिक्सरच्या भांड्यात छान याला बारीक वाटून घेते। तर हे बघा अशा पद्धतीने सगळं मी असं बारीक वाटून घेते। तर हे बघा सगळे मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता हे मोठ्या पातेल्यात आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी। तर याची ही कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ करू नका। तर छान याला फर्मेंट होऊ द्यायचं आहे। आता छान गरम जागेवर तुमच्या किचनमध्ये कुठे गरम जागा असेल तिथे तुम्ही याला फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता। नमस्कार सगळ्यांना। तर चला कालची आपली रेसिपी बाकी आहे, जे मी आप्पे बनवत होती तर त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवली होती। पण छान आता मस्त सकाळ झालेली आहे। आता वाजता आहे तर 10:30 ते 11 वाजत आहेत, टाईम आहे। तर मस्तपैकी पाऊसही पडत होता, हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं। आणि मस्त अजून म्हणजे सकाळचा आज पाऊसच चालू आहे, तर आता छान वातावरण झालेलं आहे। तर चला म्हटलं आपण पुढे कंटिन्यू करूया। तर चला आपण बघून घेऊया आपलं पीठ कसं झालेलं आहे फर्मेंट, कारण ते सकाळी खूपच असं पूर्ण ओतू जात होतं पातेलीतून। मी त्याला थोडं बघितलं होतं उघडून। तर चला आता तुम्हाला सुद्धा दाखवते मी। तर हे बघा सकाळी अगदी ओतू जात होतं, ते खाली पूर्ण सांडलेलं होतं। तर मी सकाळी त्याला उघडून थोडंसं असं हे केलेलं आहे, हे बघा। तर असं झालेलं आहे, छानपैकी असं फर्मेंट झालं आहे। आता याला हळूहळू आपण असं हलवून घेऊया। आपल्याला आप्पेसाठी चटणी लागणार आहे, तर आपण इथे चटणी बनवून घ्यायची आहे। तर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडं सुकलं होतं ते। तर हे ओलं खोबरं आहे, 1 नारळ घेतलेला आहे। त्याच्यानंतर 1 वाटी इथे डाळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी। तुम्हाला फक्त खोबऱ्याची बनवायची किंवा मग डाळ्या आणि खोबरं मिक्स बनवायची तर बनवू शकता, नाही तर मग नुसते शेंगदाणे आणि डाळ्यांची सुद्धा ही चटणी तयार होते। तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घ्या। 8 ते 10 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। थोडासा लसूण घेतलेला आहे, 8-10 पाकळ्या। इथे थोडीशी कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता, हे सगळं आता मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेते।
चटणी वाटून घेत आहे. त्याच्यात आपल्याला दहीसुद्धा टाकून घ्यायची आहे. 3 ते 4 चमचे आपण याच्यात दही टाकून घेऊया. तुम्हाला आवडेल तितकी घ्या तुम्ही. 2 चमचे इथे साखरसुद्धा टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, छान अशी आपली चटणी वाटून झालेली आहे. आता पातेलीत काढून घ्यायची. त्याच्यासाठी आपल्याला इथे तडका करून घ्यायचा आहे. तर इथे तेल घेऊन घेते 2 ते 3 चमचे टाकून घ्यायची आहे. 2 चमचे राई घ्यायची. आता राई तडतडते तोपर्यंत आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला. आणि हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. तर मला जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही. छान तडतडली आहे. तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक कापलेली. थोडंसं इथे हिंग टाकून घ्यायचं आहे चिमूटभर. ते मिक्स करायचा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. फोडणी आपली झालेली आहे. तडका तर याच्यात टाकून घ्यायचा आहे चटणीवर हा सगळा. तुम्ही याच्यात हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. फोडणी चांगली मिक्स करून घ्यायचा आहे. जो आपण राईचा तडका बनवून घेतलेला आहे याच्यात हिरव्या मिरच्या कापून टाका किंवा मग लाल मिरची टाकली तरीही चालेल. पण मी मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. आमच्या घरी जास्त तिखट खाल्लं नाही जात त्याच्यामुळे. तर मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी आणि आपली चटणी छान तयार झालेली आहे. हे बनवून घेऊया आपण. पण आपल्याला लागेल तितकं पीठ आधी थोडं याच्यात काढून घ्यायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि एका भांड्यात मी थोडं काढून घेते. आपल्याला तितकं घ्यायचं आधी. आता आपण आप्पेचं बेटर जे घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आप्पेचं जे बेटर बनवलं आहे त्याच्यासाठी मी इथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे जिथे टोमॅटो घेतलेला आहे 4 ते 5, त्याच्यानंतर गाजर किसून घेतलेले आहेत 3, त्याच्यानंतर कॅप्सिकम घेतलेले आहेत मोठमोठे 2 आणि कांदे कट करून घेतलेले आहेत. अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे. चॉप करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे इतकं पीठ घेतलेलं आहे आप्पेचं. तर याच्यामध्ये आपल्याला लागेल तितक्या भाज्या मिक्स करायच्या आहेत. सगळ्यात आधी आपण इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि फक्त कांद्याच्या बनवलं ना तरीही चालतं. पण मुलं जर तुमचे काही भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने ज्या भाज्या नाही खात त्या सगळ्या टाकल्या ना तरीही चालणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलेलं आहे. जितकं लागेल तितकं टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आप्पे पात्र मी इथे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला तूप आवडत असेल तर तूपही टाकू शकता तुम्ही. सगळं याला तेल लावून घ्यायचं आहे. हवेल इतकं आपल्याला याच्यामध्ये बेटर हे टाकून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात आधी साईडने टाकण्यासाठी सुरुवात करायची. कारण मिडलमध्ये जे आपण गॅस चालू केलेला आहे त्याची आस फक्त मिडलमध्ये लागते. म्हणून आपण साईडने टाकायचं आधी, कारण ते नंतर तयार होतात. पूर्ण राऊंड आहे ना तिथपर्यंत टाका. अशा पद्धतीने मी इथे टाकून घेतलेले आहे सगळ्या याच्यामध्ये. तर मीडियम हाय करते. त्याच्यानंतर थोडी मीडियम करायची. आता याला झाकून देऊया. थोडं याला झाकून द्यायचं आहे 2 ते 3 मिनटापर्यंत. चेक करून घ्यायचं परत लगेच. तर हे बघा मस्त असे झालेले आहेत. तर आता साईडने आपण याला पलटून घेऊया. असं ब्राऊन दिसायला लागलं ना की मस्त वेळेला पलटून घ्यायचं. हे बघा किती छान असे झालेले आहेत. खालच्या साईडने मस्त असे क्रिस्पी झालेत आणि दिसायलाही खूप छान सुंदर दिसत आहेत. हे बघा, तर बघू शकताय किती छान असे झालेले आहेत. तर आता याला अजून 2 मिनिटापर्यंत आपण छान असे बंद करून द्यायचं, झाकण ठेवायचं. आणि छान आता खालच्या साईडने सुद्धा त्याला मस्त असे ब्राऊन कलर येतो तोपर्यंत होऊ देऊया. आणि इथं मग थोडा वेळ राहू दिले तरीही चालतं. अगदी छान मधल्या साईडने मस्त शिजून जातात ते. तर बघूया 2 मिनिटांनंतर झालेले आहेत. आता काढून घ्यायचे. हे बघा मस्त झाले साईडने सुद्धा. आता काढून घेऊया. ते एका डिशमध्ये आता छान असे झालेले आहेत आपले आप्पे. आता आप्पे आपले तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी इथे तेल टाकून घेते याच्यामध्ये थोडं थोडं आणि सगळे आप्पे अशा पद्धतीने बनवून घेते मी आता. तर जसे आधी बनवले तसेच बनवून घ्यायचे. परत अजून एक बॅच मी इथे बनवून घेतलेली आहे. तर आता आपण ताटात घेऊन घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि मस्त झाले आहेत क्रिस्पी. तुम्ही असेच बेटर हे सुद्धा असं याच्यात ठेवू शकता फ्रीजमध्ये. त्याच्यात मीठ वगैरे काहीच मिक्स नाही करायचं, साधं. तर
इथे आपले आप्पे आणि चटणी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आणि खूप छान सॉफ्ट असे आपले झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, मधून अगदी छान असे शिजलेले आहेत आणि खूप टेस्टी झालेले आहेत खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने बनवू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेबल टाकायचे असतील ना, जितकी बनवायचे त्याच्यातच टाका आणि हे बेटर तुम्ही 3 ते 4 दिवससुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. जे आपण ज्याला फर्मेट करून घेतलेलं आहे ते एका डब्यामध्ये टाकून पॅक करून ठेवू शकता. मग तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा थोडेफार बनवून तुम्ही मुलांना लंच बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही बनवतही असाल. पण मी छानपैकी असे फर्स्ट टाईम बनवलेले आहेत आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते मला नक्की सांगा. तर माझ्या पद्धतीने बनवले आहे. चटणी पण अगदी छान टेस्टी झालेली आहे. तर तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी.